स्वामी अय्यप्पा आणि शनिदेव यांच्यातील या कराराची कथा केवळ एक पौराणिक प्रसंग नाही, तर तो न्याय आणि समर्पण यांच्यातील एका विलक्षण संघर्षाचा आणि तहाचा थरार आहे. ब्रह्मांडात एक असा नियम आहे, जो खुद्द देवांनाही चुकत नाही. तो म्हणजे शनीची साडेसाती. पण केरळच्या घनदाट जंगलात पंपा नदीच्या तीरावर वसलेल्या शबरीमला डोंगरावर एक वेगळाच चमत्कार घडला. एका बाजूला होते कर्मफळदाते शनिदेव आणि दुसऱ्या बाजूला होते शिवविष्णूंचे तेजपुंज पुत्र स्वामी अय्यप्पा. काय होईल जर तुम्हाला सांगितले की तुमच्या आयुष्यातील 7.5 वर्षांची दुःखे आणि संकटे केवळ 41 दिवसात संपू शकतात? ऐकायला हे अशक्य वाटते, पण स्वामी अय्यप्पांनी शनिदेवांसोबत केलेल्या एका करारामुळे हे शक्य झाले. जेव्हा शनिदेव आपल्या वक्र दृष्टीने अय्यप्पांच्या भक्तांकडे वळले, तेव्हा अय्यप्पांनी त्यांचा मार्ग अडवला. वातावरणात एक प्रकारचा तणाव होता. शनिदेव गरजले, स्वामी, मी काळाचा दास आहे. ज्यांनी पाप केले आहे किंवा ज्यांच्या नशिबात साडेसाती आहे, त्यांना 7.5 वर्ष पीडा सोसावीच लागेल. हा निसर्गाचा न्याय आहे. स्वामी अय्यप्पा शांतपणे हसले आणि म्हणाले, शनिदेवा, तुमचे कार्य न्याय देणे आहे, पण माझे कार्य शरणागतांचे रक्षण करणे आहे. आपण एक असा करार करूया, जो तुमच्या कडक नियमांनाही धक्का लावणार नाही आणि माझ्या भक्तांची मुक्तताही करेल. स्वामींनी असा प्रस्ताव मांडला की हे ऐकून शनिदेवही क्षणभर विचारात पडले. स्वामी म्हणाले, माझ्या भक्ताला 7.5 वर्षांचा त्रास न देता तो सर्व त्रास एकत्रितपणे फक्त 41 दिवसांत द्या. शनिदेव चकित झाले. 7.5 वर्षांची तीव्रता जर 41 दिवसात आली, तर ती एखाद्या वादळासारखी असेल. कोणताही सामान्य माणूस तो मानसिक आणि शारीरिक दबाव सहन करू शकणार नाही. तो कोसळेल. मग शनिदेवांनी अट घातली, जर या 41 दिवसात भक्त डगमगला, तर त्याला पुढील 14 वर्षे नरक यातना भोगाव्या लागतील. यावर स्वामीने हे आव्हान स्वीकारले. स्वामी अय्यप्पांना माहीत होते की शनिदेवांच्या या प्रचंड ऊर्जेला तोंड देण्यासाठी भक्ताला सामान्य राहून चालणार नाही. म्हणून त्यांनी 41 दिवसांचा मंडल व्रताचा आराखडा तयार केला, जो प्रत्यक्षात शनिदेवांना शरण जाण्याचेच एक तंत्र होते. काळे कपडे परिधान करणे. शनिदेवांना काळा रंग प्रिय आहे, म्हणून भक्ताने आधीच काळे कपडे घालून, मी तुझाच अंश आहे, मला आता काय शिक्षा देणार, हा संदेश दिला. अहंकाराचा अंत. अनवाणी चालणे, जमिनीवर झोपणे आणि थंड पाण्याने स्नान करणे यामुळे शरीरातील सुखाची ओढ संपली. जेव्हा देहच त्रासाला सरावला, तेव्हा शनिदेवांच्या त्रासाची भीती उरली नाही. ब्रह्मचार्य. 41 दिवस केवळ स्वामीय शरणम अय्यप्पा हा मंत्र. जेव्हा मन देवाच्या चरणी स्थिर झाले, तेव्हा शनिदेवांच्या मानसिक त्रासाला, म्हणजेच डिप्रेशन, चिंता यांना तिथे जागाच उरली नाही. जेव्हा 41 दिवसांनी शनिदेव भक्तांची परीक्षा घ्यायला आले, तेव्हा त्यांना जे दिसले ते पाहून ते थक्क झाले. समोर एक माणूस नव्हता, तर एक तप्त सुवर्ण होते, जो संकटांच्या भट्टीत तावून सुलाखून निघाला होता. शनिदेवाने मान्य केले, स्वामी, ज्याने स्वतःचा अहंकार तुमच्या चरणी अर्पण केला आहे आणि जो 41 दिवस स्वतःवर ताबा मिळवू शकतो, त्याला माझ्या साडेसातीची गरज नाही. तो आता मुक्त आहे. हा करार आपल्याला शिकवतो की आयुष्यातील संकटे आपल्याला टाळता येत नाहीत, पण शिस्त आणि भक्तीच्या जोरावर आपण त्या संकटांचा काळ नक्कीच कमी करू शकतो. शनिदेव वाईट नाहीत, ते केवळ आपल्याला शुद्ध करायला येतात आणि स्वामी अय्यप्पा आपल्याला तो शुद्ध होण्याचा शॉर्टकट पण कठोर व्रत दाखवतात. या कथेचा गाभा असा आहे की जेव्हा आपण स्वतःहून शिस्त स्वीकारतो, तेव्हा काळाला, म्हणजेच शनिदेवांना, आपल्याला शिस्त लावण्याची गरज उरत नाही. स्वामीये शरणम अय्यप्पा.